माझं नाव सार्थक धनराज सूर्यवंशी. माझा रिनीट 2026चा स्कोर आहे 675 आणि माझी AIR रँक आहे 382. 3 मे नीट 2026चा माझा स्कोर होता 705. जेव्हा आम्ही पेपरचा चेक केला, जेव्हा मला मार्क्स कळाले तेव्हा मी खुश होतो. आम्ही फिरायला गेलो होतो घरच्यांसोबत. मी फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करत होतो. आणि अचानक 12 मेला हे जाहीर झालं की पेपर फुटी प्रकरण वाढलं होतं आणि रिनीटचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा नक्कीच आमच्या घरच्यांनाही सुद्धा मलासुद्धा धक्का बसला की आता परत तेवढं प्रिपरेशन करणं, जो आलेला मोमेंटम होता तो गेल्यानंतर परत त्याच तयारीने जिद्दीने पुढं जाणं हे होईल का नाही. मग तेव्हा IIBच्या टीचर्ससोबत सगळ्या फॅकल्टीजसोबत डिस्कस केलं. त्यांनीसुद्धा मला परत एनकरेज केलं की असे संकट समोर येत असतात जीवनामध्ये सुद्धा. ही तुम्हाला एक मोठी संधी आहे की जे तुम्ही काही मागं तुम्हाला वाटत असेल की हे करणं राहून गेलं, हे करण्यासाठी आता तुम्हाला पुढे चान्स आहे. मग त्या मोटिवेशनने आम्ही परत पुन्हा अभ्यास सुरू केला. निश्चितच ते सुरुवातीला थोडं अवघड गेलं, कारण अचानक अभ्यास सुटल्यामुळे ते कदाचित थोडं कठीण जात होतं. पण हळूहळू तसं मोमेंटम गेन करत करत आम्ही पुन्हाच त्या लेवलला येऊन कदाचित त्याच्यापेक्षा वर जाऊन आम्ही तयारी सुरू केली. IIBने परत खूप सारे एक्झाम्स घेऊन आमचा जो मोमेंटम गेला होता त्याला परत आम्हाला मिळवून दिला. सोबतच आम्ही हार्ड क्वेश्चन्सची प्रॅक्टिस परत सुरू केली. त्यामुळे आम्हाला निश्चितच रिनीट 2026ला खूप फायदा झाला. सुरुवातीला मला लक्षात ठेवायला खूप प्रॉब्लेम व्हायचा. नीटचा जवळपास अर्धा पोर्शन मेमरी बेस्डच आहे. मग त्याला लक्षात ठेवायचं कसं, असं माझा प्रश्न होता. मी बऱ्याचदा ते गोष्टी परत परत वाचायचो, खूप रीडिंग करायचो. अशा मेथडने मी पाठ करायचो. खरं त्याच्यात खूप टाईमही जायचा, पण मग शेवटी थोडं पाठ व्हायचं. मग मी सरांना सांगितलं, मग त्यांनी त्यांची मेथड सांगितली. त्यांचा जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा ते लिहायची मेथड वापरायची, म्हणजे लिहून प्रॅक्टिस करणे, तसं मेमराईज करणे. म्हणजे एखादा टॉपिक जर मी आता क्लिअर केला, मला तो क्लिअर झाला असेल आणि जर मला त्याला पाठ करायचं असेल तर मी तो पूर्ण टॉपिक स्वतः लिहायचा प्रयत्न करेल. रफ नोटबुकमध्ये तो मी स्वतःला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर मला कुठं मी अडकलो की मला ते पाठ नाही, तर मी ते पुन्हा एकदा वाचून परत स्वतःच्या हाताने लिहायचा प्रयत्न करेल. जेवढं तुम्ही लिहून प्रॅक्टिस करता तेवढं ते तुमच्या ब्रेनसोबत सिंक झाल्यामुळे ते लक्षात राहायला तुम्हाला मदत होते. आमच्या एका टीचर्सची अशी एक लाईन होती ज्यांनी मला मोटिवेट केलं होतं. डू व्हॉट यू लव्ह अँड लव्ह व्हॉट यू डू. ते फोकस करतं की तुम्ही तेच करत आहात की ज्याच्यावर तुम्हाला प्रेम आहे, जे तुम्हाला आवडतं. त्यामुळे ते करताना कधी असं वाटू देऊ नका की तुम्ही चुकीच्या मार्गाला आहात आणि तुम्ही नेहमी बरोबरच करत आहात असं तुमच्याकडे एक विश्वास असतो. त्यामुळे तुम्ही जे काही करतात ते उत्कृष्ट व बेस्ट करतात. ही लाईन मला आवडते. म्हणूनच जो विश्वास मी IIBवर दाखवला होता तो त्यांनी नक्कीच सार्थ ठरवला. म्हणून मी IIBला म्हणू इच्छितो, थिंक नीट, थिंक IIB.